Hello friends, welcome back to the third lecture of periodic table. In previous lecture, we already discussed about the most important tricks to remember the whole periodic table, that is all elements. And in second lecture, right, we discussed very most important point, that is electronic configuration. Now in this lecture, we are going to discuss the application of electronic configuration. Application of electronic configuration, that is prediction of block, period and group of element on the basis of electronic configuration. So by using electronic configuration, it is possible to determine the position of element in periodic table. Right, atomic number तुम्हाला जर दिला तर त्या atomic number वरून तुम्हाला त्या एलिमेंटची पिरियडिक टेबल मधली जागा, राईट, म्हणजे तो कोणत्या ब्लॉकचा एलिमेंट आहे, तो कोणत्या पिरियड मधला आहे आणि तो कोणत्या ग्रुप मधला आहे, हे तुम्हाला ॲटॉमिक नंबर प्रोव्हाइड केल्यानंतर सांगता येऊ शकतं. तर बाळांनो, तुम्हाला कॉम्प्युटर एक्झाम मध्ये 4 एलिमेंटचे ॲटॉमिक नंबर दिले जातात, 5 एलिमेंटचे ॲटॉमिक नंबर दिले जातात आणि मग विचारलं जाईल की खाली दिलेल्या एलिमेंट मध्ये कोणता एलिमेंट डी ब्लॉक एलिमेंट नाही. याचा अर्थ एक सोडून बाकीचे सर्व कुठले ब्लॉक एलिमेंट असणार आहेत, डी ब्लॉक एलिमेंट असणार आहेत, राईट. तर ते डी ब्लॉक एलिमेंट आपल्याला सर्व एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलं तर आपल्याला डेफिनेटली समजते की त्यापैकी कोणता डी ब्लॉक एलिमेंट नाही. पण तेवढा वेळ आपल्याकडं नसतो. कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी बाळांनो तुम्हाला फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये उत्तर काढता आलं पाहिजे आणि मग त्यासाठी काय करावं लागेल, थोड्याशा ट्रिक्स वापरावे लागतील. तुम्हाला बाळांनो होल पिरियडिक टेबल सर्वांचे ॲटॉमिक नंबर तुम्हाला इझिली पटकन सांगता येतील. पहिल्या कॉलमचे ॲटॉमिक नंबर काय आहेत, दुसऱ्या कॉलमचे ॲटॉमिक नंबर काय आहेत, हे आपल्याला इझिली सांगता येईल. आणि त्यासाठी आपण काय केले, त्यासाठी आपण या पिरियडिक टेबल मधला कोणताही एक कॉलम तुम्ही लक्षात ठेवा, कोणताही एक. आणि मग त्यातल्या त्यात आपण काय करूया, शेवटचा कॉलम आपण लक्षात ठेवूया. कोणता, 18 ग्रुप एलिमेंट, 0 ग्रुप एलिमेंट, नोबल गॅसेस, इनर्ट गॅसेस. आणि ते मग इथं लिहून घेतले, हे माने नेहाला आग्रह करून झेरॉक्स रंगविले. उगाच मग ॲटॉमिक नंबर काय आहे, 2 + 8 10 + 8 18 18 + 18 36 36 + 18 54 + 32 86 for radon and +32 organoson. The new symbol, new element symbol त्यांचा आलेला आहे, राईट. 2 + 8 10 10 + 8 18 18 + 18 36 + 18 54 + 32. याचा अर्थ इथून आपल्याला खाली जाण्यासाठी किती ऍड करावं लागेल, इथून खाली जाण्यासाठी आपल्याला 8 ऍड करावं, 8 ऍड करावं लागेल. 10 + 8 18 + 18, राईट. 36 + 18 54 + 32 and lastly once again 86 + 32 118 118 वगैरे so on. ओके, तर बाळांनो 8 8 18 18 32 32 ऍड करावं लागतं. प्रत्येक ठिकाणी तसं ऍड करावं लागत नाही. इथून खाली जाताना बाळांनो 18 32 32 असं ऍड करावं लागतं डी ब्लॉक साठी. पी ब्लॉक साठी वेगळं आहे. थोडंसं मॅथमॅटिकल तुम्ही बघा, पिरियड टेबल समोर तुमच्या घ्या आणि मग तुम्ही मॅथमॅटिकल ते कॅल्क्युलेशन करू शकता. आणि मग आता मला काय करायचं आहे, फक्त या कॉलम वरून बाकी सर्वांचे ॲटॉमिक नंबर आपल्याला लक्षात ठेवता येऊ शकतात. मला सांगा, पिरियडिक टेबल मधला हा शेवटचा कॉलम झाल्यानंतर कोण येतं, एस ब्लॉक एलिमेंट येतात. मग त्यांचा जर ॲटॉमिक नंबर माहित असेल तर त्यांच्या नंतरचे दोघ जण कोण असणार, एस ब्लॉक एलिमेंट असणार. फॉर एक्झाम्पल, शेवटच्या कॉलमचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 2. मग ह्यांचा काय असणार, 3 आणि 4. त्याचा किती आहे, 10. मग याचा काय असणार, 11 आणि 12. तिथे किती आहे, 18. मग इथं असणार 19 आणि 20. तिथे किती आहे, 36. मग असणार 37 आणि 38. मग सोपं झालं. याचा अर्थ तुम्हाला अल्कली मेटलचे सर्वांचे ॲटॉमिक नंबर सांगता येतात, पण त्यासाठी तुम्हाला एक तरी काय माहित पाहिजे, कॉलम तुम्हाला एक तरी माहिती पाहिजे. आणि मग ह्यांच्यामध्ये फक्त काय करायचं, एक ऍड करायचं, म्हणजे तुम्हाला अल्कली मेटल समजतात आणि मग सोपं झालं. एस ब्लॉक एलिमेंट कसं सांगणार बाळांनो, जर तुम्हाला 2 8 10 2 10 18 2 10 18 काही मुलांनी सांगितले की आकडे तुम्ही इंग्लिश मध्ये बोला, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, बोलूया आपण. 2 10 18, राईट. Next one is what, 36 54 86 and 118.
118 असे त्यांचे काय ऍटॉमिक नंबर आहेत. त्यांच्यामध्ये एक ऍड केलं की अल्कली, दोन ऍड केलं की अल्कली आणि अर्थ मेटल. तिथून पुढे 10 कोण, तिथून पुढे 10 कोण डी ब्लॉक एलिमेंट्स. आणि यांच्यापासून मागे जर आपण 6 न गेलो, 6 न गेलो तर काय असणार आहेत पी ब्लॉक एलिमेंट्स. हे ब्लॉक एलिमेंट्स काय असतात ते मी तुम्हाला नंतर सांगतो. आणि मग मला बाळानो सांगा तिथून पुढे मी आता बाळानो एस ब्लॉक एलिमेंटचे ॲटॉमिक नंबर सांगतो, इथं लिहिलेले आहेत. आणि ते कसं सांगतोय बघा, तिकडं हेलियम 2 म्हणजे इकडे काय असणार 3 and 4, 10 तिकडे आहे म्हणजे इथं काय असणार 11 12. तिथं बघा तुम्ही इथं ॲटॉमिक नंबर आहेत 3 4 11 12 राईट. 19 20 37 38 55 56 87 88 फिनिश. हे झाले बाळानो यस ब्लॉक एलिमेंट. त्यातले तुम्हाला अल्कली मेटल सांगायचे असले तर काय करायचं 2 + 1 3 11 19 37 55 87. त्याच्यानंतर बाळानो इथं खाली मग तुम्हाला त्यासाठी तो शोधावा लागेल आणि मग तुम्हाला सांगता येईल. यस ब्लॉक एलिमेंटचे नंबर काय झाले सांगा बरं 3 4 11 12 19 20 37 38 55 56 87 88 फिनिश. व्हेरी सिंपल. आणि तसे इथं लिहिलेले आहे. नाव पी ब्लॉक एलिमेंट्स काय काय असणार आहेत, सोपं आहे बाळानो. तिथं किती आहे 10 आणि 10 पासून पाठी बघायचं 5 ते 10 6 एलिमेंट्स 6 एलिमेंट्स राईट. 5 to 10 नंतर काय असणार आहे 5 to 10 नंतर किती ॲटॉमिक नंबर आहे 18. मग काय असणार 13 to 18 31 to किती पाठीमागे जायचं इथं 36 आहे मग 31 to 36 54 आहे. 49 to 54 इथे किती 86 आहे पाठीमागे 6 न जायचं 81 to 86 and 113 to 118 118. these are p block elements. डायरेक्ट सांगता येऊ शकतात. आता भावानं मला सांगा इथं मनसे ठाकरे हे मी बाळानो थोडस पुसतो राईट आणि त्याच्या जागेवर काहीतरी लिहितो. ही जी बाळानो फोर्थ शेल आहे, फोर्थ बाळानो पिरियड आहे, त्याच्यामध्ये कोणती ऑर्बिटल असते 3D 4D 5D आणि बाळानो 6D. इथे लिहिलंय बघा 3D 4D 5D आणि 6D. याचा अर्थ चौथ्या पिरियड मध्ये असते 3D 4D 5D आणि 6D अशा ऑर्बिटल्स असतात. आता 3D मध्ये किती इलेक्ट्रॉन असणार आहेत 10, प्रत्येकामध्ये 10 10 10. आता बाळानो मग त्यांचे ॲटॉमिक नंबर कसे काढायचे बघा बरं. बाळानो इथं जायचं, इथं 18 म्हणजे शेवटचा कॉलम, नंतर इथं असणार 19, इथं किती असणार 20 म्हणजे इथं 18 म्हणजे शेवटचा कॉलम, 19 आणि 20 म्हणजे 2 सोडायचे, 18 2 सोडायचे, तिथून पुढे 10 म्हणजे 21 ते 30. 21 ते 30 कुठले असणार 3D सिरीज. नंतर बघा राईट 36 इथे किती असणार 37 38 हे 2. तिथून पुढे 10 कोण असणार डी ब्लॉक एलिमेंट 39 ते 48 39 40 39 40 and 8 48. सिंपल. नाव नेक्स्ट वन 5D. 5D आणि 6D थोडस टिपिकल आहे कारण की त्याच्यामध्ये लॅन्थेनाइट्स आणि ऍक्टिनाइट्स येतात. लॅन्थेनाइट्स आणि काय येतात ऍक्टिनाइट्स येतात. आता 5D सिरीज बघानो इथे ॲटॉमिक नंबर किती आहे 54. मग इथे काय असणार 55 56. इथे किती असणार ॲटॉमिक नंबर, इथे ॲटॉमिक नंबर असणार आहे बानो इथे किती आहे 55 56. इथे किती आला 58 आणि हाफनियमचा किती असतो बानो 72. हाफनियमचा किती असतो 72. मग बानो इथे 72 आणि इथं 80 म्हणजे हा एक 72 ते 80 झाले 9. 72 to 80 झाले 9 झाले आणि हा एक म्हणजे किती झाले बानो टोटल 10 झाले. याचा अर्थ बानो 5D सिरीज मध्ये कुठले कुठले ॲटॉमिक नंबर येतात 58 एक मध्ये 14 सोडायचे ए ब्लॉक एलिमेंटचे आणि 72 ते 80 72 to 80. ओके व्हेरी सिंपल. आणि नाव मध्ये जे 14 एलिमेंट येतात ते लॅन्थेनॉइड्स असतात. एल म्हणजे लॅन्थेनम आणि एल म्हणजे लॅन्थेनॉइड्स इथे लिहिलेलं आहे. ए ब्लॉक एलिमेंट्स कुठले लॅन्थेनॉइड्स. ॲटॉमिक नंबर किती ह्या दोघांच्या मधले 58 72 च्या मध्ये किती राईट 57 असावं राईट 57 सॉरी 55 56. इथे किती पाहिजे बानो 57. नाव 58 to 71 हे कोण असणार आहेत हे असणार आहेत बानो लॅन्थेनॉइड्स इन बिटवीन लॅन्थेनम अँड हाफनियम. लॅन्थेनम अँड
हाफनियम. देर आर 14 एलिमेंट्स इन बिटवीन लॅन्थॅनम आणि हाफनियम. याचा अर्थ ते आपल्याला दिसत नाहीत आणि म्हणून ते पिरियडिक टेबलच्या कुठे लिहावे लागतात, खाली लिहावे लागतात. ओके. आता 6D पण तसंच आहे बाळांनो. इथे किती ऍटॉमिक नंबर 86, इथे किती असतात 87 88, तिथे 86, मग इथे असतात 87 88, इथं असतात 89. मग इथं 90 यायला पाहिजे पण इथं 90 येत नाही. इथं किती येतं 104 येतं. म्हणजे मध्ये किती एलिमेंट आहेत परत एकदा 14. कुठले कुठले एलिमेंट्स आहेत ऍटॉमिक नंबर 90 ते 103, 90 to 103, राईट. 14 elements and they are called as what? Actinoids. They are called as actinoid. The actinide elements from atomic number 92, इथे लिहिलेलं आहे from atomic number 92 किती 103 and they are called as actinoids. They are in between actinium and rutherfordium. Actinium and rutherfordium. लॅन्थॅनमच्या खाली 14 एलिमेंट आहेत, तिथे दिसत नाही ते खाली लिहिले. ऍक्टिनियमच्या खाली 14 एलिमेंट्स आहेत, त्यांना म्हणतो ऍक्टिनियमच्या खाली ऍक्टिनॉइड्स 14 एलिमेंट. लॅन्थॅनमच्या खाली 14 असतात त्यांना लॅन्थॅनॉइड्स. सिम्बॉल वेगळे तिथं. इथं एली आहे, इथं काय आहे लॅन्थॅनॉइड्स, इथं काय आहे एसी ऍक्टिनॉइड्स. मग इथं आपण करूया एन ऍक्टिनॉइड्स 90 to 103. ओके. म्हणजे आपल्याला ऍटॉमिक नंबर सांगता येऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही, राईट. हे तुम्ही लिहून घेऊ शकता बाळांनो. लक्षात कसं ठेवायचं, एक कॉलम तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल आणि फक्त त्याच्यानंतर याच्यात 2 ऍड केलं इथं येणार, इथं आणि इथं, म्हणजे तुम्हाला एस ब्लॉक एलिमेंट करणार. तिथून पुढे 10 डी ब्लॉक एलिमेंट. ओके. इथून पाठीमागे 6 पी ब्लॉक एलिमेंट. व्हेरी सिंपल. आणि ए ब्लॉक एलिमेंट कुठे असतात लॅन्थॅनम हाफनियमच्या मध्ये 14, म्हणजे किती 58 ते 71 आणि इथं 90 ते 103. व्हेरी सिंपल. नाव हाऊ we can predict the block, period and group of element on the basis of electronic configuration. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरून बघा आपल्याला हे सर्व प्रिडिक्शन करता येईल का, तर डेफिनेटली करता येईल. काल आपण शिकलेलं आहे बाळांनो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहायचं असतं. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहायचं असतं. आपल्याला काय प्रिडिक्ट करायचं आहे, प्रिडिक्शन ऑफ ब्लॉक, राईट, पिरियड अँड व्हॉट अँड बाळांनो ग्रुप्स आपल्याला प्रिडिक्ट करायचं. आणि मग बाळांनो आपण सिंपल एस ब्लॉक पासून आपण सुरुवात करूया, राईट. एस ब्लॉक पासूनच आपण सुरुवात करूया. मग मी एलिमेंट घेतला सोडियम. सोडियमचा ऍटॉमिक नंबर किती आहे 11. हे आपल्याला ऑलरेडी माहित आहे. मग तुम्हाला काय प्रोव्हाइड केलं जातं 11 प्रोव्हाइड केलं जातं. काय प्रोव्हाइड केलं जातं बाळांनो 11 तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं. आणि मग तुम्हाला इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन काल आपण बघितलेलं आहे. कसं लिहिता येईल सांगा बरं. व्हेरी सिंपल. प्रॅक्टिस केला असणार तुम्ही. 1s2 2s2 2p किती 6 3s2 लिहायचं का असं मी नाही सर का माझ्याकडे इलेक्ट्रॉन किती आहेत 11. 2 + 2 4 6 10 and 2 12 झालं. पाहिजे किती 11 आणि त्यामुळे 3s1 लिहावं लागेल. 3s1 आणि मग बघा आता मी काय लिहिलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलं, राईट. सोडियमचं लिहिलं. आता मला पुन्हा लिहायचं आहे फॉर एक्झाम्पल मला लिहायचं आहे रुबिडियम. आता सर रुबिडियमचा ऍटॉमिक नंबर कसा काय काढणार, त्याच्या अगोदर कोण आहे 36, मग याचा किती असणार 37 असणार. रुबिडियम 37 कसं लिहिणार 37 रुबिडियम. व्हेरी सिंपल बघा 1s2 2s2 2p6 3s2 3p6 इथं आला तुम्ही 3p6 नंतर कोण 4s2 3d10. इथे 3d10 ला किती होतं काल सांगितलं 30 होता. 3d10 नंतर कोण आहे 4p6 नंतर कोण आला 5s1 आणि 5s1 लिहिल्यानंतर बाळांनो 37 इलेक्ट्रॉन संपतात. मग इथे लिहिलं मी 2 + 2 4 6 10 12 18 20 30 36 and 37 आला का 37. येस 37 आला. आणि मग एक गोष्ट तुम्हाला कळली बाळांनो या कॉलमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येतं शेवटचं 3s1 5s1 याचा अर्थ काय 3s1 चा 5s1 चा. बघूया बरं या एलिमेंट साठी. आता मला पहिल्यांदा ब्लॉक प्रिडिक्ट करायचा आहे. ब्लॉक तो कोणता ब्लॉक एलिमेंट आहे बाळांनो मला सांगा. गाव आहे, गावामध्ये मध्यभागी मंदिर आहे, त्याच्या मंदिराच्या शेजारी गल्ली आहेत, गल्ल्याला म्हणतो प्रिन्सिपल क्वार्टर नंबर n. गल्ल्यामध्ये घर आहे त्याला म्हणतो अजूमितल क्वार्टर नंबर n.
आणि राईट, आणि त्या घरामध्ये खोल्या आहेत त्याला म्हणतात मॅग्नेटिक क्वांटम नंबर, आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन फिरतात. एक क्लॉकवाईज फिरतो प्लस हाफ आणि एक अँटी क्लॉकवाईज फिरतो मायनस हाफ, त्याला म्हणतो आपण स्पिन क्वांटम नंबर. म्हणजे गल्लीला प्रिन्सिपल, घराला ॲझिमिथल, रूमला मॅग्नेटिक आणि इलेक्ट्रॉन फिरण्याला म्हणतात स्पिन क्वांटम नंबर. ओके, ठीक आहे. तर हे क्वांटम नंबर झाले. आणि मग बाळांनो माझा पहिला प्रश्न आहे की ब्लॉक कुणाला म्हणायचं? ब्लॉक, राईट. त्या इलेमेंटचा, या सोडियमचा ब्लॉक कुठला आहे? बघूया आपण कुठला ब्लॉक आहे. सोडियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 11. मग मला सांगा बाळांनो, घरामधली लोक बाहेर कुठेही जाऊ शकतात, पण शेवटी तुम्हाला कुठं जावं लागतं? चुकून तुम्ही दुसऱ्याच्या घरात शिरता का? नाही शिरत. शेवटी तुम्ही कुठे जातात? तुमच्या घरामध्ये जातात. याचा अर्थ गावातली सर्व लोक आहेत, गावातली सर्व मनुष्यच आहेत, गावातली सर्व ह्युमनच आहेत, पण त्या प्रत्येकाचं घर ठरलेले आहे, प्रत्येकाची जागा ठरलेली आहे. चुकून काय दुसऱ्या घरात कोण जात नाही, राईट. याचा अर्थ काय? 11वा इलेक्ट्रॉन म्हणजे सर्व इलेक्ट्रॉनच आहेत, पण ते सर्वच्या सर्व वेगवेगळे आहेत, प्रत्येकाचं घर वेगवेगळं आहे, प्रत्येकाचं काय आहे. मग याचा अर्थ प्रत्येक इलेक्ट्रॉन वेगळा आहे हे दाखवण्यासाठी कोण आहेत? प्रिन्सिपल क्वांटम नंबर. ते आपण डिटेल कुठं बघणार आहे? स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्ये बघणार आहे. स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्ये आपण ते डिटेल मध्ये बघणार आहोत. याचा अर्थ सोडियमचा इलेक्ट्रॉन कोणता? 11वा म्हणून म्हणतात. व्हॉट इज द ॲटॉमिक नंबर ऑफ सोडियम? त्याच्याकडे इलेक्ट्रॉन 11 आहे, पण त्याचा इलेक्ट्रॉन कोणता? 11वा. मग पहिला इलेक्ट्रॉन कुणाचा असतो? तो पहिला इलेक्ट्रॉन दुसऱ्या कुणाचा नाही. पहिला इलेक्ट्रॉन हायड्रोजनचा, दुसरा इलेक्ट्रॉन हेलियमचा, तिसरा इलेक्ट्रॉन लिथियमचा, तसा 11वा इलेक्ट्रॉन कुणाचा? सोडियमचा. मग सोडियमचा 11वा इलेक्ट्रॉन कुठे गेला? यस मध्ये. याचा 37वा इलेक्ट्रॉन कुठे गेला? यस मध्ये गेला. आणि म्हणून या इलेमेंटला काय म्हणायचं? यस ब्लॉक इलेमेंट्स म्हणायचं. ब्लॉक यस झाला. याचा अर्थ याचं उत्तर काय झालं बाळांनो? ब्लॉक कोणता आला? या सोडियम रुबिडियम साठी त्यांचा शेवटचा इलेक्ट्रॉन कुठे गेला? 37वा इलेक्ट्रॉन कुठे गेला? यस मध्ये. आणि म्हणून म्हणायचं बाळांनो यस ब्लॉक इलेमेंट. हे दोन्ही इलेमेंट कुठले आहेत? यस ब्लॉक इलेमेंट आहेत. मग डेफिनेशन काय झाली? किती इलेमेंट बाळांनो? 7 आणि 7 7 प्लस 7 किती झाले? 14 इलेमेंट्स इन विच 14 इलेमेंट की ज्यांच्यामध्ये त्यांचा शेवटचा 11वा हा सोडियमचा शेवटचा आहे, 37वा हा रुबिडियमचा शेवटचा आहे. शेवटचा इलेक्ट्रॉन कुठे एंट्री करतो? यस घरामध्ये एंट्री करतो. कुठे एंट्री करतो? यस घरामध्ये एंट्री करतो. या सर्व इलेमेंटचा त्यांचा शेवटचा इलेक्ट्रॉन कुठल्या? सबशेल मध्ये एंट्री करतो. यस सबशेल मध्ये एंट्री करतो. म्हणून त्या 14 इलेमेंटना काय म्हणायचं? यस ब्लॉक इलेमेंट्स म्हणायचं. S block elements are those 14 elements. S block elements are those 14 elements in which last ला काय म्हणायचं? outermost मराठीमध्ये म्हणायचं वेगळं पण दाखवणारा. outermost लास्ट डिफरन्शिएटिंग इलेक्ट्रॉन. कसला? डिफरन्शिएटिंग. सोडियमचं अस्तित्व दाखवणारा इलेक्ट्रॉन कोणता आहे? 11वा. कोणता आहे? 11वा. या रुबिडियमचं अस्तित्व दाखवणारा इलेक्ट्रॉन कुठला आहे? 37वा. याचा अर्थ त्यांचा वेगळं पण दाखवणारा इलेक्ट्रॉन कुठे एंट्री करतो? तर आउटरमोस्ट यस सबशेल मध्ये एंट्री करतो. म्हणून त्यांना म्हणायचं यस ब्लॉक एलिमेंट्स. व्हॉट इज मीन बाय यस ब्लॉक एलिमेंट्स? यस ब्लॉक एलिमेंट्स are those 14 7 plus 7 helium इथला actually, right? 14 elements in which last differentiating electron वेगळं पण दाखवणारा इलेक्ट्रॉन कुठे एंट्री करतो? यस सबशेल मध्ये एंट्री करतो, राईट. आता ती यस सबशेल कुठली आहे बघा. पहिली गल्ली, दुसरी गल्ली, दुसरी गल्ली, तिसरी गल्ली. इथं पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, तिसरी, चौथी, पाचवी. मग पाचवी ही झाली शेवटची, बरोबर. याचा अर्थ हे घर कुठल्या गल्लीतला आहे? शेवटच्या गल्लीतला आहे. व्हॅलन्स म्हणायचं त्याला. कसली शेल म्हणायचं? व्हॅलन्स शेल म्हणायचं. काय म्हणायचं? व्हॅलन्स शेल म्हणायचं. ओके. तर बाळांनो काय झालं? यस ब्लॉक एलिमेंटची डेफिनेशन. यस ब्लॉक एलिमेंट्स आर दोज एलिमेंट्स, राईट, इन विच लास्ट outermost differentiating electron enters in S subshell
ऑफ दी एस सब शेल ऑफ दी शेवटची शेल व्हॅलन्स शेल म्हणायचं. लास्ट शेलला काय म्हणायचं? व्हॅलन्स शेल म्हणायचं. काय म्हणायचं? व्हॅलन्स शेल म्हणायचं. मग काय झालं? एस ब्लॉक एलिमेंटची डेफिनेशन. एस ब्लॉक एलिमेंट्स आर दोज 14 एलिमेंट्स इन विच लास्ट outermost depreciating electron enters in S subshell of the valence shell. राईट, पहिली शेल, दुसरी तिसरी म्हणजे तिसरी शेल म्हणजे व्हॅलन्स शेल. हे डोक्यावर लिहिलेलं 6 1 काय आहे? इलेक्ट्रॉन. ते समजायला पाहिजे. हे खाली काय लिहिले? 1 2 2 3. त्याला म्हणायचं पिरियड. शेवटच्या पिरियडला म्हणायचं व्हॅलन्स. आउटरमोस्ट पिरियड शेल म्हणायचं, गल्ली म्हणायचं. ओके, एस ब्लॉक एलिमेंट झालं. आता मला दुसरं काय प्रिडिक्ट करायचं आहे? पिरियड. मला प्रिडिक्ट करायचं आहे पिरियड. आता हे पिरियड कसं प्रिडिक्ट करणार? सोपं आहे सर. सोडियम, इथं सोडियम कुठे गेला? सोडियम कोणत्या गल्लीतला आहे? तिसऱ्या. सोडियम तिसऱ्या गल्लीतला आहे. कसं सांगणार? सोपं आहे. इथं बघा ना, सांगा बरं. पहिली गल्ली, दुसरी गल्ली, तिसरी गल्ली. सोडियम कुठल्या गल्लीत राहतो? तिसऱ्या. म्हणजे बाळांनो झालं ग्रुप कितवा झाला? पिरियड कितवा झाला? पिरियड झाला तिसरा. थर्ड पिरियड. कसला पिरियड? थर्ड. आणि मग मला बघायचं पिरियड झाला. आता काय बघूया सर? आता बघूया ग्रुप. आता सर ग्रुप कुठले कुठले असतात? ऑलरेडी दिसतंय की इथं. ग्रुप नंबर 1, ग्रुप नंबर 2, ग्रुप नंबर 1, ग्रुप नंबर 2. ग्रुप 2 आहे. ग्रुप 1 आणि ग्रुप 2. उत्तर काय 13 14 कळलं नाही पी ब्लॉक मधलं. विचारलंय ग्रुप कुणासाठी? एस ब्लॉक साठी. मग इथे लिहिलंय प्रिडिक्शन ऑफ ग्रुप फॉर एस ब्लॉक एलिमेंट. ग्रुप इज इक्वल टू इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन लास्ट एस सबशेल. एस सबशेल मध्ये किती आहे? 1 आहे. म्हणजे तो कॉलम पहिल्यातला आहे. म्हणजे या सर्वांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येतं? S1. या सर्वांचं काय येतं? S2. या सर्वांचं S2. कॉलम पहिल्याचं S1, कॉलम दुसऱ्याचं S2. काल सांगितलं तुम्हाला. मग सोपं झालं. कॉलम पहिला म्हणजे ग्रुप काय असणार? फर्स्ट. ग्रुप फर्स्ट. सिंपल. मग या सर्वांचं काय येणार? या सर्वांचं येणार ग्रुप 2 येणार. राईट. म्हणजे ज्यावेळेला S1 येईल, त्यावेळेला असणार अल्कली मेटल. आणि ज्यावेळेला S2 येईल, शेवटचं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन, त्यावेळेला असणार अल्कलाइन अर्थ मेटल. एक एक्झाम्पल बाळांनो घेऊन बघूया आपण. आपण घेऊया कॅल्शियम. ॲटॉमिक नंबर किती बाळांनो कॅल्शियमचा? काल काय सांगितलं होतं तुम्हाला? काय लास्ट लेक्चर मध्ये सांगितलं होतं? काय सांगितलं होतं? 1 ते 20 ॲटॉमिक नंबर यायला पाहिजे. ॲटॉमिक नंबर किती? 20. 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6, 18. आणि मग इथं येतंय बाळांनो 4s2. इलेक्ट्रॉन काउंट करून बघा. तिथं बघा. त्याच्यानुसार इलेक्ट्रॉन बघा. इथं आपण पोहोचलो. राईट. असं खाली यायचं, पाठीमागे जायचं, खाली यायचं. 2 + 2 4, 6 10 12 18 and 2 20 म्हणजे कॅल्शियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता बघा शेवटची गल्ली, शेवटची शेल, शेवटचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर. कॅल्शियमला वेगळं पण दाखवणारा इलेक्ट्रॉन कोणता? म्हणून दिलाय त्याचा ॲटॉमिक नंबर 20. याचा अर्थ कॅल्शियमचा 20वा इलेक्ट्रॉन कुठे एंट्री करतो? 20वा इलेक्ट्रॉन कुठे एंट्री करतो? इथं तो 2 3 4 10 पर्यंत इथं, 12वा इथं, 18वा इथं, 19वा आणि 20वा इलेक्ट्रॉन 4s मध्ये तुम्ही लिहिलेला आहे. म्हणजे 20वा इलेक्ट्रॉन कुठे गेला? 4s मध्ये. आणि म्हणून ब्लॉक कोणता झाला? डिप्रेशिएटिंग लास्ट 20वा इलेक्ट्रॉन एंटर्स इन एस सबशेल. आणि म्हणून ब्लॉक कोणता झाला? एस. ओके. नाव आता आपल्याला काय करायचं आहे? पिरियड. कुणाचा पिरियड करायचा आहे? कॅल्शियमचा. नंतर बघायचं बरोबर येते का चूक येते. बघूया. कॅल्शियम आता 2 इथं 1 आहे. दुसरा पिरियड, तिसरा पिरियड, चौथा पिरियड. सर्वात मोठा कुठला पिरियड आला? लास्ट पिरियड कुठला आला? चौथा आला. म्हणजे कॅल्शियम कुठल्या पिरियड मध्ये आहे? चौथ्या पिरियड मध्ये आहे. 4th इथं लिहायचं. 4th वन. आता बघा ग्रुप कसं करतात? एस सबशेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत बघा. एस सबशेल मध्ये किती आहेत? 2 आहेत. एस सबशेल मध्ये मॅक्सिमम किती असतात? 2. मग पहिल्या कॉलम साठी काय असतं? S1. दुसऱ्या कॉलम काय साठी असतं? S2 असतं. मग इथे काय आलंय? S2. म्हणजे कॉलम कुठला असणार आहे? दुसरा. इथे लिहिलं पाहिजे आपल्याला सेकंड ग्रुप. कुठला ग्रुप? सेकंड. मग त्याचं नाव काय असणार? अल्कलाइन अर्थ मेटल. काय असणार?
अल्कलाइन अर्थ. त्यासाठी तुम्हाला काय यायला पाहिजे, सेकंड लेक्चर बघा. त्यासाठी तुम्हाला काय यायला पाहिजे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन यायला पाहिजे. काय जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला मेसेज टाकू शकता बाळांनो, राईट. अदरवाइज तुम्ही मला कॉल करू शकता. काल तुम्हाला नंबर एका लेक्चरमध्ये तुम्हाला नंबर प्रोव्हाइड केलेला आहे. लास्टला मी नंबर सुद्धा प्रोव्हाइड करतो. ओके, समजलं तुम्हाला. प्रिडिक्शन ऑफ ब्लॉक, पिरियड अँड ग्रुप्स. आता बाळांनो मी तुम्हाला एक इलेमेंट देणार आहे, पण त्या इलेमेंटचा मी सिम्बॉल तुम्हाला देणार नाही. काय देणार नाही, सिम्बॉल तुम्हाला देणार नाही, डायरेक्ट देणार मी ॲटॉमिक नंबर. त्याच्यावर तुम्ही काय लिहायचं, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि पिरियडिक टेबल मधला सिम्बॉल शोधायचा, राईट. आता मी देतो बाळांनो, मला पण माहित नाही, डायरेक्ट मी देतो 56. किती ॲटॉमिक नंबर, 56 ॲटॉमिक नंबर. या 56 ॲटॉमिक नंबरचा सिम्बॉल मला शोधायचा आहे. बघूया का आपण, बघूया. चला लिहा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. 1s2 2s2 2p6 3s2, राईट. 3s2 झालं, 3s झालं की काय 3p 3p6 4s2 4s झालं की काय 3d10. काल सांगितलं 3d10 ला किती इलेक्ट्रॉन संपतात, 30. 3d10 नंतर कोण आहे, 4p. इथं बघा 4p6 4p6 झालं की कोण, 5s2 5s2 झालं की कोण, 4d10 आणि 4d10 मला वाटतं 48 संपतात. नंतर कोण, 5s2 नंतर कोण, 5 सॉरी चुकलेला आहे. 4d10 नंतर कोण बाळांनो सांगा बरं, 4d10 5p6 5p6 झालं 6s2 मला वाटतं इथं 48 48 प्लस 6 54 अँड 2 56. आणि मग बाळांनो काढूया, उत्तर काढूया अगोदर पहिल्यांदा आणि मग सिम्बॉल कडे जाऊया आपण. ओके, पहिला कोणता आहे सर, ब्लॉक. आता सर ब्लॉक कसा करायचा असतो, त्याचा शेवटचा इलेक्ट्रॉन कितवा, 56वा इलेक्ट्रॉन कुठे गेलाय, एस मध्ये. इथं 2 इलेक्ट्रॉन ते कुठले कुठले आहेत, 55वा 56वा. 55 आणि 56 इलेक्ट्रॉन कुठे आहेत एस मध्ये, म्हणजे या दोन पैकी एक इलेक्ट्रॉन कुठला असणार आहे, 56वा. हा 56वा इलेक्ट्रॉन कुठे गेला, एस मध्ये गेला. म्हणून म्हणायचं बाळांनो एस ब्लॉक एलिमेंट. काय म्हणायचं, एस ब्लॉक एलिमेंट. म्हणजे खोचरे सर समजा हे त्यांचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 56. मग 56वा इलेक्ट्रॉन कुठे गेला, एस. म्हणजे खोचरे सर कुठल्या घरात राहतात, एस घरात राहतात, एस ब्लॉक एलिमेंट. ओके, नाव पिरियड. आता पिरियड कसं शोधायचा बाळांनो, याच्यामध्ये सर्वात मोठा नंबर गल्लीचा नंबर बघायचा आहे. इथं 1 आहे, 2 2 3 3 4 3 4 5 4 5 6. म्हणजे मोठा सर्वात कुठला आला, सर्वात मोठा 6 पिरियड आला, म्हणजे तो 6 पिरियड मध्ये असणार आहे. आता ग्रुप काढायचा आहे. आता हे ग्रुप कशावर ठरतं, तो कुठला ब्लॉक एलिमेंट आहे, यस. आणि यस ब्लॉक एलिमेंट साठी किती कॉलम असतात, फक्त 2, पहिला आणि दुसरा. म्हणजे ग्रुप यस ब्लॉक साठी काय आला पाहिजे, पहिला किंवा दुसरा. येतोय का, बघूया ग्रुप. आता मला सांगा यस मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 2 आहेत. पहिल्या कॉलम साठी S1, दुसऱ्या कॉलम साठी S2. म्हणजे याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येईल S2. आणि S2 आलं म्हणजे ग्रुप नंबर कितवा येणार, सेकंड. आणि मग बाळांनो आपण सिम्बॉल शोधू शकतो. बघा S ब्लॉक एलिमेंट म्हणजे इथला असणार. पिरियड 6व्या पिरियड मध्ये जावा. ओके, इथं ग्रुप नंबर कितवा, दुसरा. 6व्या पिरियड मध्ये ग्रुप नंबर दुसरा. 6व्या पिरियड मध्ये ग्रुप नंबर दुसरा म्हणजे कुठला एलिमेंट झाला, बेरियम. म्हणजे इथं लिहिलं पाहिजे बेरियम. याचा अर्थ 56 हा ॲटॉमिक नंबर कुणाचा आहे, बेरियमचा आहे. सर्वांना समजलं का, समजलं सर. ओके, चला नेक्स्ट पॉइंटला जाऊया बाळांनो. नेक्स्ट पॉइंटला जाऊया. आता बाळांनो मला काय बघायचं आहे, डी ब्लॉक एलिमेंट्स. कुठले एलिमेंट्स बघायचे आहेत, डी ब्लॉक एलिमेंट्स बघायचे आहेत बाळांनो. आता तसं मी डायरेक्ट काय लिहिणार आहे, मी बाळांनो डायरेक्ट लिहिणार आहे मी 42. इथला मला सिम्बॉल शोधून काढायचा आहे 42. मला इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन करता येईल का, करता येईल. मग 42 साठी काय लिहायचं, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं. कसं लिहिणार, जाणार इथं जाणार. बघा इथं मी पहिले जर कुठला लागला यस मध्ये किती इलेक्ट्रॉन वरती लिहिलेला आहे, लास्ट लेक्चर मध्ये बघितलं. S2, P मध्ये 6, D मध्ये 10, F मध्ये 14. असे इलेक्ट्रॉन टाकत जायचं. किती इलेक्ट्रॉन संपले की थांबायचं, 42 इलेक्ट्रॉन संपले की थांबायचं. आणि इथला सिम्बॉल मला शोधायचा आहे. 1s2 2s2 2p6 3s2. इथं आलो. आता कुठे जायचं, 3p
3p6 इथं किती आलो 4s2 आता 4s झाले काय 3d10 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 झाले काय 4p6 4p6 5s2 5s2 5s झाले की काय 4d10 थांबा इथं 42 आहे इलेक्ट्रॉन काउंट करा 4d10 ला किती होतात 48 होतात मग थांबूया आपण आता मला सांगा इथं 3d10 ला किती होतात 30 30 प्लस 6 36 प्लस 2 किती झाले बाळा 36 प्लस 2 38 नाव आता बाय इलेक्ट्रॉन 5s नंतर कोण आहे 5s नंतर आहे 4d लिहिलं 4d माझ्याकडे इलेक्ट्रॉन किती शिल्लक आहे 30 आणि 6 36 आणि 2 38 आणि 4 अजून 4 टाकावे लागतील म्हणजे इथे लिहावं लागेल 4d4 काय लिहावं लागेल 4d4 लिहावं लागेल मग 42 अटॉमिक नंबर कुणाचा आहे आता काढूया माहिती लिहूया मस्त हा ओके ब्लॉक कोणता आला ब्लॉक 42 वा इलेक्ट्रॉन कुठे गेलाय शेवटचा इलेक्ट्रॉन गेलाय डी मध्ये डी घरामध्ये गेलाय म्हणून ब्लॉक कोणता झाला डी ब्लॉक एलिमेंट झाला ब्लॉक कोणता झाला डी ब्लॉक एलिमेंट आता सर कोणता काढायचा पिरियड मग पिरियड काढणं सर सोपं असतं इथला सर्वात मोठा नंबर पिरियडचा बघायचा 3 4 5 4 परत एकदा 3 4 5 4 मग मोठा नंबर 4 का 5 तर बाळांनो मोठा नंबर 5 4 नव्हे 5 नंतर 4 लिहाल पाचवा म्हणजे इथे लिहिणार फिफ्थ पिरियड आता काढायचा आहे ग्रुप आता काय काढायचं आहे ग्रुप काढायचा आहे मग इथं माहिती लिहिल्या वाचा बरं फॉर डी ब्लॉक एलिमेंट ग्रुप कसा काढायचा बघूया कसा काढायचा मला सांगा व्हॉट इज द पोझिशन ऑफ डी ब्लॉक एलिमेंट इन पिरियोडिक टेबल डी ब्लॉक एलिमेंट्स बिलॉंग्स टू ग्रुप नंबर 3 to 12 म्हणजे उत्तर तुमचं ग्रुपचं काय आलं पाहिजे डी ब्लॉक एलिमेंट साठी एस ब्लॉक एलिमेंट साठी कॉलम पहिला दुसरा डी ब्लॉक एलिमेंट साठी कॉलम 3 ते 12 म्हणजे डी ब्लॉक साठी ग्रुपचं उत्तर यायला पाहिजे 3 ते 12 एवढं तरी डोक्यात बसलं पाहिजे पी ब्लॉक साठी 13 ते 18 असं उत्तर यायला पाहिजे मग डी ब्लॉक साठी मला सांगा किती कॉलम क्रॉस केल्यानंतर आपण डी मध्ये जातो पहिला कॉलम दुसरा कॉलम हे एस ब्लॉक एलिमेंट आहे आणि मग बाळांनो तिसरा कॉलम आहे मग याचं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन काय आहे ते काल सांगितलं होतं D1 D2 D3 अप टू D10 12वा कॉलम ठीक आहे आणि मग मला सांगा बाळांनो डी ब्लॉक साठी ग्रुप कसा करायचा असतो इथे लिहिलंय 2 काय ऍड करायचं कारण की हे दोन कॉलम ऍड केल्यानंतरच आपण डी मध्ये जाणार ना त्यामुळे बाळांनो इथं ग्रुप कसा काढला पाहिजे 2 अधिक आता हे 2 कुठलं लिहिलं हे 2 कॉलम लिहिले आता डी मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत 4 आहेत मग इथं लिहायचं 4 2 अधिक 4 2 कुठलं एच चे 2 कॉलम 4 कुठलं डी मधला चौथा मग डी मधला चौथा म्हणजे पिरियोडिक टेबल मधला कुठला असणार बघा डी मधला पहिला दुसरा तिसरा चौथा मग पिरियोडिक टेबल मधला किती असणार आहे 4 मध्ये अजून 2 काय केलं पाहिजे ऍड केलं पाहिजे 4 मध्ये 2 काय केलं पाहिजे ऍड 4 आणि 2 6 सहावा वानो राईट म्हणजे ग्रुप नंबर काय आला पाहिजे 6वा मग बघूया आता त्याची जागा कुठे आहे बघूया डी ब्लॉक एलिमेंट म्हणजे इथं असला पाहिजे ओके पिरियड नंबर 5वा म्हणजे इथं जाणार मी आणि ग्रुप नंबर 6वा पिरियड 5वा आणि ग्रुप नंबर 6वा पहिला ग्रुप दुसरा ग्रुप तिसरा चौथा 5वा आणि 6वा म्हणजे इथं सिम्बॉल काय येणार इथं सिम्बॉल येणार मॉलिब्डेनम सिम्बॉल काय येणार मॉलिब्डेनम आता बघा जरा थोडस मी हे व्यवस्थित लिहितो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हेच इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन लिहितो पण लिहिताना थोडस व्यवस्थित लिहिताना कसं लिहितो थोडस व्यवस्थित लिहितो बघूया कसं लिहितोय आपण हेच लिहितो बघा 1s2 2s2 2p6 3s2 3p6 राईट 4s2 3d10 4p6 5 नंतर मी तसंच लिहिलं 3d10 पर्यंत ठीक आहे 3d10 हे 3d10 तुम्ही 8 टाकू शकता 3d10 3 अगोदर 3d10 आता 3d10 झालं इथे राहिले 4s2 4s2 नंतर कोण असणार 4p6 नंतर असणार 4d4 आणि त्याच्यानंतर कोण असणार त्याच्यानंतर असणार बाळांनो 5s2 असं लिहिलं तरी बरोबर आहे असं लिहिलं तरी सुद्धा बरोबर आहे आता हे असं का तुम्ही सर लिहिलं कारण की मला काय लिहिता आले पाहिजे तर मला डेफिनेशन लिहिता आली पाहिजे काय लिहिता आली पाहिजे
डेफिनेशन लिहिता आली पाहिजे. ओके, इथं काय असणार, केंद्रक असणार आहे, पहिली गल्ली, दुसरी गल्ली, तिसरी गल्ली, इथं चौथी गल्ली आणि ही पाचवी गल्ली असणार. पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी आणि पाचवी गल्ली. फिफ्थ शेल पर्यंत आता आहे बा. मॉलिब्डेनम कितव्या शेल मध्ये आहे, पाचव्या शेल मध्ये आहे. ओके, आणि आता बघा मला काय करायचं आहे, मला डेफिनेशन लिहायचे. कुणाची डेफिनेशन लिहायची, डी ब्लॉक एलिमेंट. 10 चौक किती, 40. देर आर 14 डी ब्लॉक एलिमेंट. देर आर 14 डी ब्लॉक एलिमेंट. मग कुणाला म्हणायचं डी ब्लॉक एलिमेंट? सर मगाशी तुम्ही सांगितलं एस ब्लॉक एलिमेंट मध्ये त्यांचा शेवटचा इलेक्ट्रॉन एस ऑर्बिटल मध्ये जातो. डी ब्लॉक एलिमेंट मध्ये त्यांचा शेवटचा इलेक्ट्रॉन डी ऑर्बिटल मध्ये. शेवटच्याला काय म्हणतात, लास्ट इलेक्ट्रॉन, आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन, वेगळं पण दाखवणारा इलेक्ट्रॉन. मग त्याला काय म्हणायचं, डिफरन्शिएटिंग इलेक्ट्रॉन, वेगळं पण दाखवणारा इलेक्ट्रॉन. आता मॉलिब्डेनमचा वेगळं पण दाखवणारा इलेक्ट्रॉन म्हणजे कितवा, 42वा. आता 42वा इलेक्ट्रॉन तुम्ही एस मध्ये लिहिलाय का डी मध्ये लिहिलाय, डी मध्ये लिहिला. इथले जे 4 इलेक्ट्रॉन आहेत ते कुठले कुठले आहेत, 39, 40, 41, 42. हे जे 4 इलेक्ट्रॉन आहेत ते कुठले कुठले आहेत, 39, 40, 41 आणि 42. मग 42वा इलेक्ट्रॉन कुठे लिहिलाय, 4D मध्ये लिहिलाय. आणि मग मला बाबा सांगा, ही शेल कोणती, पाचवी, ही कोणती, चौथी. याला शेवटच्या शेलला काय म्हणायचं, यन. मग या 4ला काय म्हणायचं, 4. हे उत्तर कसं येईल, 5 मधून 1 वजा केलं पाहिजे म्हणजे n-1, n-1. मला सांगा या 5व्या शेलला काय म्हणायचं, शेवटची आउटर मोस्ट व्हॅलन्स. काय म्हणायचं, व्हॅलन्स. मग व्हॅलन्स म्हणजे कोण, n. आणि मग व्हॅलन्सच्या आत मधल्या काय म्हणायचं, व्हॅलन्सच्या आत मधल्या शेलला बानो पेनल्टीमेट शेल म्हणायचं. काय म्हणायचं, पेनल्टीमेट शेल म्हणायचं. ओके, समजलं सर्वांना, पेनल्टीमेट शेल. आणि मग मला सांगा इथं 4D ऑर्बिटल कुठल्या शेल मध्ये आहे, व्हॅलन्स शेल मध्ये का पेनल्टीमेट शेल मध्ये. तर बानो पेनल्टीमेट शेल मध्ये. म्हणजे तुम्हाला व्हॅलन्स शेल म्हणता येणार नाही, पेनल्टीमेट शेल मध्ये म्हणावं लागेल. n म्हणजे व्हॅलन्स, मग n-1 म्हणजे काय, पेनल्टीमेट शेल. आणि मग डेफिनेशन काय होईल बाबा सांगा बरं. हे सर्व जे डी ब्लॉक एलिमेंट्स आहेत त्यांच्यामध्ये त्यांचा शेवटचा इलेक्ट्रॉन कोणत्या घरात जातो, नो डाऊट डी घरात जातो. पण ते डी घर व्हॅलन्स शेल मधलं असतं का पेनल्टीमेट शेल मधलं असतं, नो डाऊट ते कशामधलं असतं बघा, नो पेनल्टीमेट शेल मधलं असतं. कशामधलं असतं, पेनल्टीमेट शेल मधलं असतं. आणि म्हणून आपली डी ब्लॉक एलिमेंटची डेफिनेशन काय होईल, डी ब्लॉक एलिमेंट्स आर दोज 40 एलिमेंट्स इन विच लास्ट इलेक्ट्रॉन, डिफरन्शिएटिंग इलेक्ट्रॉन 42 वाला इलेक्ट्रॉन एंटर्स इन डी ऑर्बिटल, एंटर्स इन डी ऑर्बिटल डी सबशेल ऑफ दी व्हॅलन्स शेल. म्हणायचं का पेनल्टीमेट म्हणायचं, आतली आहे मग म्हणायचं पेनल्टीमेट शेल ऑफ दी पेनल्टीमेट शेल इज कॉल्ड एज डी ब्लॉक एलिमेंट्स. Is called as what, D block elements. So D block elements are those elements in which last differentiating electron enters in कशामध्ये, D orbital of the penultimate आतली असते penultimate shell is called as D block elements. Now आता बानो D block चा एलिमेंट आपण एक घेतला. आता बानो कुठे जाऊया आपण, आता आपण जाऊया P ब्लॉक कडे. P ब्लॉक एलिमेंट्स. आता पी ब्लॉक एलिमेंट्स मला बघायचा आहे. मी डायरेक्ट तुम्हाला देणार ॲटॉमिक नंबर, तुम्हाला त्याची काय सांगता येईल, जागा सांगता येईल, नो डाऊट तुम्हाला त्याची जागा सांगता येईल. आता बघा घेऊया पी ब्लॉक एलिमेंट, राईट. ॲटॉमिक नंबर बघा तुम्हाला देतो मी 33. ॲटॉमिक नंबर किती, 33. ॲटॉमिक नंबर 33 घ्या बरं. याचा सिंबल मला शोधायचा आहे, लिहा बरं. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिता येईल. काय होईल इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन सांगा बरं. सोपं आहे सर, 33 लिहायचं आहे. करा सुरुवात. 1s2 2s2 2p6 3s2 3p6 3s2 3p6 4s2 4s2 3d10 लिहिलं किती होता, 30. 3d10 3d10 पुढे कोण, 3d10 लिहिलं 4p. मग इथे लिहायचं 4p. 3d10 ला किती होतात मगाशी म्हणलं मी 30. राहिले किती 3 इलेक्ट्रॉन. मग इथं 3च लिहायचं. चुकून 6 लिहिता तुम्ही,
कारण की तुम्हाला माहित झालं आता पी मध्ये किती बसतात 6, पण तुमच्याकडे शिल्लक किती राहिलेत 3च राहिलेत, मग 3 लिहायचे असतात. आणि मग आता उत्तर काढा बरं. उत्तर काढा सर. पहिलं काय लिहायचं असतं? ब्लॉक. ब्लॉक लिहिलं सर. याचा 33वा इलेक्ट्रॉन कुठे गेलाय? पी मध्ये, म्हणजे ब्लॉक कोणता झाला? पी. याचा 33वा शेवटचा इलेक्ट्रॉन कुठे गेला? पी मध्ये गेला, म्हणजे ब्लॉक कुठला झाला? पी ब्लॉक झाला. याचा अर्थ ज्या एलिमेंट मध्ये त्यांचा शेवटचा इलेक्ट्रॉन पी सबशेल मध्ये जातो त्याला म्हणायचं पी ब्लॉक एलिमेंट. ओके. आता कोणता लिहायचा सर? पॉइंट. आता लिहायचा पिरियड. आता पिरियड म्हणजे सर्वात मोठा नंबर बघायचा. 1 2 2 3 3 4 3 4, म्हणजे सर्वात मोठा नंबर किती आला? 4 आला, म्हणजे झाला फोर्थ पिरियड. गल्लीचा नंबर सर्वात मोठा कुठला आला? 4, फोर्थ पिरियड. आणि आता ग्रुप काढायचा आहे. जरा लक्ष द्या, थोडस लक्ष द्या. कुणासाठी ग्रुप काढायचा आहे? फॉर पी ब्लॉक एलिमेंट्स. फॉर पी ब्लॉक एलिमेंट आपल्याला काढायचा आहे ग्रुपचा नंबर. आता मला सांगा पी ब्लॉक एलिमेंट मध्ये इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन कसं येतं? शेवटचं बानो या पी ब्लॉक मधला पहिला कॉलम म्हणजे याचं सर्वांचं येतं P1, या दुसऱ्याचं येतं P2, P3, P4, P5 आणि P6 येतं बानो. याचा अर्थ जेव्हा P1 येईल म्हणजे तो असणार 13वा. आता मग सर P1 ला 13 कसं काय म्हणताय तुम्ही? कारण की अगोदर 2 कुणाचे आहेत? S ब्लॉकचे, नंतर 10 कुणाचे आहेत? D ब्लॉकचे, आणि मग P ब्लॉकचा पहिला. म्हणून तुम्हाला किती ऍड करावं लागणार? 12. 12 कसं काय ऍड करायचं? S ब्लॉकचे 2 आणि D ब्लॉकचे 10, आणि मग P मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 3. मग P मध्ये 3 इलेक्ट्रॉन आहेत, याचा अर्थ P मधला तिसरा. पण अगोदर किती असतात? P च्या अगोदर किती असतात? 12 असतात. म्हणजे 12 तुम्हाला ऍड करावं लागेल. मग इथे लिहिलेलं आहे फॉर पी ब्लॉक एलिमेंट ग्रुप कसा करायचा असतो? 2 कुणाचे? S ब्लॉकचे, 10 कुणाचे? D ब्लॉकचे, आणि मग इलेक्ट्रॉन P मध्ये किती आहेत? 1 असला तर 2 अधिक 10 अधिक 1. P मध्ये 3 असेल तर 2 अधिक 10 अधिक 3. P मध्ये 5 असेल तर 2 अधिक 10 अधिक 5. असं तुम्हाला करावं लागेल. कारण की बानो पी ब्लॉक साठी ग्रुप नंबर किती येतात? 13 ते 18. किती येतात? 13 ते 8. मुलं काय करतात? पी ब्लॉकचा एलिमेंट दिला जातो, 8 नंबर दिला जातो, सर्व व्यवस्थित लिहितात आणि लिहून टाकतात किती? 9 8. अरे 9 आणि 8 कुणाचा आहे? तुला काय कळालं का? मग 9 आणि 8 हा कुणाचा ग्रुप आहे? ग्रुप नंबर आहे, तर डी ब्लॉकचा आहे. तुम्हाला ब्लॉक कुठला दिलेला आहे? पी ब्लॉक दिलेला आहे. मग पी ब्लॉक जर आला असेल तर उत्तर तुमचं काय आलं पाहिजे? 13 ते 18. आता मला सांगा पी मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 3. याचा अर्थ पी मधला तिसरा कॉलम. मग पी मधला तिसरा कॉलमचं वाक्य काय? नाना पाटेकर असेपर्यंत सबिकता आहे. राईट. ओके. मग इथे लिहितो बघा ग्रुपचा नंबर. केल्या 2 अधिक 2 कोण? S चे. राईट. 10 कुणाचे? D चे, अधिक पी मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 3 अधिक 3 इज इक्वल टू किती होते बघा? 10 2 12 आणि 3 किती? 12 आणि 3 92 15. आणि 15व्या साठी काय वाक्य आहे? नाना पाटेकर असेपर्यंत सब बिकता है माकसम इताला मस्कोवियम MC. आणि मग मला सांगा कितवा? दुसरा पिरियड, तिसरा पिरियड, चौथा पिरियड, 5वा पिरियड, 6वा पिरियड, 7वा पिरियड, आणि मग आला पिरियड कितवा? चौथा. चौथा म्हणजे कोण? आर्सेनिक आहे का बघूया. पी ब्लॉक एलिमेंट म्हणजे इथं चौथ्या पिरियड मधला, या पिरियड मधला. जावा पुढं. गेलो गेलो गेलो, थांबा इथं आहे बानो P1 P2 P3. आला का आर्सेनिक? आला. बानो एवढं सोपं आहे की आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर आलं तर बानो तुम्हाला काय लिहिता येतं, त्याची जागा सांगता येते, त्याचं बानो ब्लॉक पिरियड आणि ग्रुप तुम्हाला सांगता येतो. आता अजून एक बघूया का? बघूया. तर बघा तुम्हाला ॲटॉमिक नंबर देतो 53. किती दिला ॲटॉमिक नंबर? 53. याचा काय शोधायचा? सिम्बॉल शोधायचा. लिहा बरं आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 53 साठी. लिहूया 1s2 2s2 2p6 3s2 3p6. इथं आलो. नंतर काय? 4s2. नंतर कोण? 3d10 3d10 4p6 5s2 5s2 4d10. 4d10 ला किती संपतात म्हणलं तर? 48 संपतात. आता राहिले किती सर? 53 ला जायचं आहे. 4d10. आता लिहायचं सर शेवटचं 5p.
आता इथं 48, 48 आणि किती 53, 48 आणि 5 53, 48 आणि 5 53. आता हे दिलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, त्याच्यानं काय काय सांगता येतं, या गोष्टी सांगता येतात. मग पहिला कोणता सर, ब्लॉक. 53 इलेक्ट्रॉन कुठे लिहिलाय, पी मध्ये 5 लिहिले, 49 50 51 52 53, म्हणजे 53 इलेक्ट्रॉन लिहिलाय पी मध्ये, म्हणजे घर कुठलं झालं, ब्लॉक कुठला झाला, पी ब्लॉक लिहिले. आता मला कुठला लिहायचं, ब्लॉक झाला. आता लिहायचं मला पिरियड, सर्वात मोठा पिरियड कुठला आहे बघायचा, 1 2 2 3 3 4 3 4 5 4 5, म्हणजे सर्वात मोठा कुठला पिरियड आला, 5वा आला. ग्रुप कसा काढायचा असतो सर, मगाशी सांगितलं की तुम्ही, पी मध्ये कितवा, पी मधला 5वा. पी किती असतात टोटल 6, किती किती 13 ते 18, 5वा त्यातला 5वा म्हणजे शेवटून दुसरा, मग शेवटचा किती असतो 18, त्याच्या अगोदरचा किती 17, म्हणजे 17 उत्तर यायला पाहिजे. अगोदर किती असतात, 2 एच चे 10, डी चे 2 अधिक 10 अधिक किती पी मध्ये 5, मग 10 2 12 5 17, याचा अर्थ उत्तर किती आलं इथं 17 आलं. याचा अर्थ ब्लॉक आहे पी, पिरियड आहे 5वा, ग्रुप आहे 17वा, आणि मग मला एलिमेंट शोधायचा आहे. 17व्याचं वाक्य काय, फुलांचे कलर ब्राऊन इंडिगो असतात, तसेही टेनिसिन, तसेही टेनिसिन, फुलांचे कलर ब्राऊन इंडिगो असतात तसेही. आणि मग मला सांगा बाळांनो, कितवा, 5वा, म्हणजे हा दुसरा पिरियड असतो, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा. बाळांनो 5व्या पिरियड मध्ये जायचं आहे. 5व्या पिरियड मध्ये कोण आहे, आयोडीन. याचा अर्थ सिम्बॉल आपण शोधला, आयोडीन. याचा अर्थ ऍटॉमिक नंबर दिला की त्याच्यावर काय लिहिता येतं, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिता येतं. आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरून मला काय काय सांगता येतं, ब्लॉक सांगता येतो, पिरियड सांगता येतो, ग्रुप सांगता येतो. आणि मग डेफिनेशन काय झाली, डेफिनेशन काय झाली बाळांनो बघा बरं, पी ब्लॉकची. P block elements are those elements in which 53 electron, last electron, outermost electron, differentiating electron enters in. 53 इलेक्ट्रॉन कुठे घरात गेला, P घरामध्ये गेला, म्हणजे काय म्हणणार मी, P block elements are those elements in which last electron enters in P subshell. घराला काय म्हणतात, सबशेल, P सबशेल. आता पी सबशेल कुठली आहे, शेवटचं आहे का कुठलं आतमधली आहे, 5व्यापेक्षा मोठा इथं कुठं आहे का, नाही, म्हणजे ऑफ दी व्हॅलन्स शेल, शेवटच्या गल्ली मधला पी घरामध्ये तो 53वा इलेक्ट्रॉन राहतो. म्हणजे पी ब्लॉक एलिमेंट्स आर दोज एलिमेंट्स इन विच लास्ट डिफरन्शिएटिंग इलेक्ट्रॉन एंटर्स इन पी सबशेल ऑफ दी व्हॅलन्स शेल. डी ब्लॉक साठी काय म्हणावं लागलं आपल्याला, पेनल्टीमेट. इथं मात्र व्हॅलन्स शेल म्हणावं लागतं. एका लेक्चर मध्ये आपण ते फक्त डेफिनेशन घेऊ, राईट. तर बाळांनो कुठला ब्लॉक एलिमेंट झाला, पी ब्लॉक एलिमेंट झाला. एक एक्झाम्पल, 2 एक्झाम्पल आपण घेतली पी ब्लॉक मधली. आता आपण घेऊया एफ ब्लॉक एलिमेंट, ॲटॉमिक नंबर 61. त्याचा सिम्बॉल मी नंतर त्याचं एक्सप्लेनेशन देतो, सिम्बॉल मी सांगणार नाही, सिम्बॉल आपल्याला शोधायचा आहे. ऍक्च्युली त्याचा सिम्बॉल काय, 61. त्याचा सिम्बॉल आहे पीएम, प्राईम मिनिस्टर. त्याचा सिम्बॉल काय आहे, प्राईम मिनिस्टर. 61 सिम्बॉल प्राईम मिनिस्टर. प्राईम मिनिस्टर म्हणजे ऍक्च्युली त्याचं नाव आहे प्रोमिथियम. प्राईम मिनिस्टर कोण आहे, नरेंद्र मोदी. कसे आहेत, रेडिओ ऍक्टिव्ह. कसे आहेत, रेडिओ ऍक्टिव्ह. याचा अर्थ हा एलिमेंट 100च्या म्हणता येणार नाही, कारण की इथला लॅन्थॅनो हाफनियमच्या मधला 61 हा जो लॅन्थॅनॉइड आहे तो फक्त रेडिओ ऍक्टिव्ह आहे, म्हणजे तो निसर्गामध्ये सापडत नाही. नरेंद्र मोदी कुठं सापडत नाही, निसर्गामध्ये सापडत नाही, बरोबर आहे. म्हणजे त्याला कोणी तयार केले, मानवांनी तयार केले. लॅब मध्ये हा पीएम तयार केलेला आहे. त्याला कोणी निवडून दिलेला आहे, लोकांनी तयार केलेला आहे, पीएम नरेंद्र मोदी. ओके, दे आर रेडिएक्टिव्ह. पीएम इज रेडिएक्टिव्ह, नरेंद्र मोदी. ओके, 61 मला लिहायचं आहे. कसं लिहिणार, 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 इथं आला 3d10 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 ला किती संपतात, 30 संपतात. 3d10 नंतर कोण, 4p6 5s2 5s2 झाले की कोण, 4d10 4d10 48 संपले. 5p6
6s2 नंतर कोण आहे 4f14 4f14 लिहिलं तर बानो काय होतो प्रॉब्लेम होतो. काय प्रॉब्लेम होतो बघूया आपण. इथं किती सर 48 40 प्लस 6 48 प्लस 6 54 56 होणार. मग 54 प्लस 2 56 आणि माझ्याकडे किती आहे 61 आहे. म्हणजे बानो 48 आणि 6 54 आणि 2 56. मग 56 आधी किती केले की बानो 61 येईल 5 करावं लागेल. काय करावं लागेल 5 करावं लागेल. याचा अर्थ याचा 61वा शेवटचा इलेक्ट्रॉन कुठे गेला F घरामध्ये गेला. आणि मग बानो याला काय म्हणावं लागेल आपल्याला F ब्लॉक एलिमेंट म्हणावं लागेल. आणि मग मी शेवटचं बानो व्यवस्थित थोडस लिहितो. इथं 4 आहे, इथं 4d आहे, इथं 5 आहे, इथं 6 आहे. हे जरा मी व्यवस्थित लिहितो. हे मी जर व्यवस्थित लिहिलं तर मला 4 आत लिहावं लागेल 4f5 नंतर लिहावं 5p6 आणि 6s2 आणि काय लिहावं लागेल 6s2. काय लिहावं लागेल 6s2 मला लिहावं लागेल. काय लिहावं लागेल 6s2 मला लिहावं लागेल. म्हणजे हे जे आहे ते मी व्यवस्थित लिहून घेतलं. आणि मग आता तुम्हाला मी प्रश्न विचारला बाबा ही शेवटची गल्ली म्हणजे n त्याच्या आतमधली म्हणजे n-1 आणि त्याच्या आतमधली n-2 याला म्हणतात व्हॅलन्स, याला म्हणतात पेनल्टीमेट आणि याला म्हणतात प्री पेनल्टीमेट. म्हणजे ज्या घरामध्ये 61वा इलेक्ट्रॉन गेलाय ते घर व्हॅलन्स शेल मधलं पण नाही पेनल्टीमेट मधलं पण नाही तर त्याच्या आतमधलं आहे. म्हणून त्याला काय म्हणायचं प्री पेनल्टीमेट. शेवटच्या गलीला काय म्हणायचं व्हॅलन्स शेल, त्याच्या आतमधल्या गलीला काय म्हणायचं पेनल्टीमेट शेल आणि त्याच्या आतमधल्या गलीला काय म्हणायचं प्री पेनल्टीमेट शेल. याचा अर्थ मला सांगा तुमच्या गावामध्ये गल्ल्या 10 आहेत. मग 10व्या गलीला काय म्हणायचं व्हॅलन्स, 9व्या गलीला काय म्हणायचं पेनल्टीमेट आणि 8व्या गलीला काय म्हणायचं प्री पेनल्टीमेट. दुसरं एक नवीन लेक्चर घेतलं जाईल राईट 15-20 मिनिटाचं असेल. त्याच्यामध्ये फक्त डेफिनेशन घेतलं जाईल व्हाय दे आर कॉल्ड एज एस पी डी आणि एफ ब्लॉक एलिमेंट्स. नाव पीएम हा कोण झाला त्याचा 61वा शेवटचा इलेक्ट्रॉन कुठे गेला एफ घरामध्ये गेला. आणि मग आपण डेफिनेशन काय करू शकतो राईट F block elements are those elements in which last electron enters in F subshell. पण ती F subshell व्हॅलन्स मधली पण नसते पेनल्टीमेट मधली पण नसते तर कुठली असते प्री पेनल्टीमेट मधली असते. म्हणजे बानो S आणि P साठी व्हॅलन्स शेल म्हणावं लागतं, D साठी पेनल्टीमेट म्हणावं लागतं, F साठी म्हणावं लागतं प्री पेनल्टीमेट शेल. आणि मग बानो डेफिनेशन काय होईल F block elements are those elements in which last electron 61वा last electron enters in F orbital of the काय म्हणणार n-2 शेवटच्याला म्हणतात n त्याच्या आतलेला n-1 त्याच्या आतलेला n-2 मग n-2 ला काय म्हणायचं प्री पेनल्टीमेट शेल. F block elements are those elements in which last electron enters in F orbital of the penultimate shell that is कुठली n-2f कुठली n-2f सब शेल. तर तुम्हाला ह्याच्यावर काय काय करता येते बघूया आपण. मग याच्यावर तुम्हाला काय काय करता येईल शेवटचा इलेक्ट्रॉन कुठे गेला ब्लॉक काढूया. शेवटचा इलेक्ट्रॉन कुठे गेला F मध्ये गेला म्हणजे F ब्लॉक एलिमेंट झाला. पिरियड काढा सर्वात मोठा पिरियड सर्वात मोठा 1 2 2 इथूनच काउंट करायचं 2 3 3 4 3 4 5 4 5 6 4 4 5 6 आलं मोठं सर्वात म्हणजे बानो 6 पिरियड आहे. कितवा पिरियड आहे 6 पिरियड आहे. आणि ग्रुप कुठला असतो बघूया आपण. लॅन्थेनमच्या खाली लॅन्थेनॉइड्स लॅन्थेनम वेगळं लॅन्थेनॉइड्स वेगळं. लॅन्थेनॉइड्स म्हणजे याच्या खाली असणारे 14 एलिमेंट. ऍक्टिनियम म्हणजे 89 आणि 90 ते 103 ला काय म्हणायचं ऍक्टिनॉइड्स. काय म्हणायचं ऍक्टिनॉइड्स म्हणायचं. ओके. आणि मग बानो मला सांगा लॅन्थेनॉइडचा ग्रुप नंबर किती लॅन्थेनमच्या खाली म्हणजे 3च. ऍक्टिनियमच्या खाली 14 एलिमेंट त्यांना काय म्हणायचं ऍक्टिनॉइड्स. ग्रुप नंबर कितवा तिसराच. याचा अर्थ बानो F ब्लॉक आला. F ब्लॉक साठी ग्रुप नंबर कसा असतो फिक्स्ड असतो आणि तो कितवा असतो तिसरा असतो. त्याचं कारण परत एकदा लॅन्थेनमच्या खाली 14 एलिमेंट असतात पुढे नाही खाली असतात 14 एलिमेंट म्हणजे त्याचा ग्रुप नंबर तिसरा असणार.
ऍक्टिनियमच्या खाली 14 एलिमेंट आहेत त्यांना काय म्हणायचं ऍक्टिनॉइड्स. लॅन्थॅनम 57 ॲटॉमिक नंबर, त्याच्या खाली किती एलिमेंट असतात 14, 58 ते 71, त्यांना काय म्हणायचं लॅन्थॅनॉइड्स. लॅन्थॅनम हा ए ब्लॉक एलिमेंट नाही, ऍक्टिनियम हा ए ब्लॉक एलिमेंट नाही. लॅन्थॅनमच्या खालचे 14 जे दिसत नाही ते लॅन्थॅनॉइड्स, ऍक्टिनियमच्या खाली असणारे 14 ऍक्टिनॉइड्स. ओके. आणि मग आपण काय केलं बघा, प्रिडिक्शन ऑफ ब्लॉक, पिरियड आणि ग्रुप हे आपण डिटरमाइन केलं, ते आपल्याला सांगता येतं. ओके. आपण ऍप्लिकेशन बघितलं, प्रिडिक्शन ऑफ व्हॉट, प्रिडिक्शन ऑफ ब्लॉक, पिरियड्स अँड ग्रुप्स. बाळांनो, तुम्हाला काय शंका असतील तर तुम्ही मला कमेंट मध्ये टाकू शकता, काय तुमचे प्रश्न असतील केमिस्ट्रीच्या रिगार्डिंग कुठला का प्रश्न असेल ना बाळांनो, तुम्ही मला कधीही विचारू शकता. समजलं? ओके. तर बाळांनो, तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन समजलं असेल, राईट. मग आपण या लेक्चर मध्ये काय काय बघितलं, तर सर्व आपण ॲटॉमिक नंबर लक्षात कसे ठेवायचे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन चा यूज, पोझिशन ऑफ एलिमेंट साठी कसा आपण यूज करायचा ते आपण बघितलं, ऍप्लिकेशन ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ओके. जर तुम्हाला बाळांनो लेक्चर समजत असेल, आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, राईट. आणि सर्व गरजू विद्यार्थ्यांना काय करा, तुम्ही शेअर करा. ओके. समजलं सर्वांना? थँक्यू.